नमस्कार, मी निलेश जगताप। तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता। उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाची सोन्याची जेजुरी नगरी निवडणुकीचा उत्सव सुरू आहे। लोकशाहीचा मोठा उत्सव असणारा निवडणुकींचा काळ आहे। राज्यात सगळीकडे निवडणुकांचा धुरा होतोय आणि जेजुरीमध्ये सुद्धा नगर परिषदेची निवडणूक पार पडते। जेजुरीचा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे। मी जेजुरीकर नागरिक स्वतः आहे। मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो, पण या जेजुरीचं वेगळेपण काय असेल? अनेक ठिकाणचं राजकारण हे कुंशीचं दिसतं। या गावातले दोन उमेदवार एकत्र येऊ शकत नाही, बोलू शकत नाही। ह्या जेजुरीची ओळख काय असेल? निवडणूक 4 दिवसाची असते, पण गावातले इतर वेगवेगळ्या पक्षात असले तरी एकत्र येऊन गप्पा मारतात, बोलू शकतात, चहा पिऊ शकतात। ही जेजुरीची ओळख आहे। जेजुरीच्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी जेजुरीवरती राज्य केले, ज्यांनी ज्यांनी जेजुरीमध्ये सत्ता राखली, त्या प्रत्येकाने जेजुरीमध्ये आपलं गाव पण टिकून ठेवलं। गावचा गावगाडा एक व्यवस्थित ठेवण्याचं काम केलं। सगळ्या जाती धर्माची लोक जेजुरीमध्ये राहतात आणि सगळ्या जाती धर्माची लोक असणाऱ्या जेजुरीमध्ये सगळं गाव गुन्ह्या गोविंदानं नांदताना पाहायला मिळतं। 2 दिवसांवरती निवडणूक आली आहे। जेजुरीकरांच्या मनात नेमकं काय आहे? माझ्यासोबत आज सगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आणि गावातील नागरिक सुद्धा आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयदीप आरबाई आहेत, जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। माझ्यासोबत सचिन शेठ सोनवणे आहेत, जे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यासोबतच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी आहेत। आणि आज जेजुरीच्या विकासावरती, जेजुरीच्या व्हिजनवरती आपण चर्चा करणार आहोत। जेजुरीकरांचे प्रश्न काय आहेत, जेजुरीकरांच्या समस्या काय आहेत, जेजुरीचा काय विकास झाला आहे, जेजुरीत काय होऊ शकतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधणार आहे। मी सगळ्यात पहिल्यांदा येतोय सचिन शेठ सोनवणे यांच्याकडे। ते भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे येतोय, कारण गेली 5 वर्ष त्यांची सत्ता होती। ते काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपात आलेत। 5 वर्ष गावात तुमची सत्ता होती। 5 वर्षात तुम्ही गावामध्ये नेमकं काय विकास केला? 5 वर्षामध्ये, मागील 5 वर्षामध्ये जेजुरीकर जनतेने आपल्याला जी संधी दिली त्याचा आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये प्रथमतः जेजुरीमध्ये पायाभूत सुविधा नव्हत्या, तर त्या सुविधा करण्यासाठी आम्ही प्रथम जेवढे रस्ते गटर्स होते ते गटर्स आम्ही सगळे म्हणजे बंदिस्त गटर केले। त्यानंतर चांगल्या प्रकारचे रस्ते केले, चांगल्या दर्जाचे। कित्येक वर्षाचे प्रलंबित प्रश्न असेल, आत्ता आपण बघितलं धालेवाडी रोड असेल की बाबा कित्येक वर्ष तो जिल्हा परिषदकडे असणारा रस्ता आम्ही वर्ग करून घेऊन तो अतिशय चांगल्या पद्धतीने तो पूर्ण केला। आपण आत्ता जिथं उभा आहोत इथं आपण कंपाऊंड वॉल अतिशय चांगल्या पद्धतीचं करून घेतलं। त्यानंतर जॉगिंग ट्रॅक केला। त्यानंतर इथं समोर दिसतंय ते स्टेज आपण केलेलं आहे। अशा प्रकारचा जेजुरीचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यानंतर जेजुरीमध्ये जेवढ्या काही स्लम एरिया आहे, जेवढे झोपडपट्टी एरिया आहे, त्या सर्वांमध्ये आम्ही गटर्स 2 घराच्या मध्ये गटर्स असायचे, जेणेकरून मच्छर, डास, रोगराई पसरायची। तर कित्येक वर्ष तो प्रलंबित प्रश्न होते। तर प्रत्येक म्हणजे 11ची झोपडपट्टी असू, तुमच्या हे जे लक्ष्मीनगर असो, त्यानंतर म्हणजे जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत तेवढ्या सर्वमध्ये आम्ही ब्लॉक बसवले, गटर्स केले, त्यानंतर सोलर लाईट बसवल्या। त्यानंतर भाजी मंडई, अतिशय अद्ययावत पद्धतीची जेजुरीमध्ये भाजी मंडईच नव्हती। नगरपालिकेच्या मालकीची जेवढी जागा होती त्याच्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची भाजी मंडई करू शकलो, जेणेकरून लोकांच्या आरोग्याला धोका होणार नाही। ते भाजी धुण्यासाठी तिथं पाण्याचे नळ बसवले। त्यानंतर त्याच्यावरती आपण म्हणजे चांगल्या प्रकारचं छत केलं। त्यानंतर अतिशय जेजुरी ही कलाकारांची नगरी, नाट्यगृह इथं असणं फार गरजेचं आहे, किंवा छोटे मुलांना एक कुठतरी स्टेज हवं आहे, तर ते स्टेज देण्यासाठी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं बालगंधर्वच्या धर्तीवरती अतिशय चांगल्या पद्धतीचं नाट्यगृह करू शकलो। त्यानंतर जेजुरीमध्ये जेजुरी नगरपालिका जेव्हा स्थापन झाली त्यावेळेसच्या लोकसंख्येच्या हिशोबाने गावामध्ये पाण्याच्या पाईपलाईन्स होत्या। तर आता जेजुरी फार मोठ्या प्रमाणात वाढली, पण पाईपलाईन ह्या जुन्याच होत्या, त्यामुळं त्याच्यावर ताण फार पडायचा। आम्ही जेजुरीमधल्या 95% जुन्या लाईन ह्या काढून आम्ही नवीन लाईन टाकल्या। त्यानंतर नवीन नळ कनेक्शन दिले। म्हणजे ही सर्व आम्ही म्हणजे 5 वर्षाचा कालावधी आम्हाला जरूर मिळाला, परंतु त्याच्यामध्ये 2 ते 2.5 वर्ष कोरोना काळ गेला। 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही हे सगळे बदल करू शकलो। जनतेने आम्हाला जो कौल दिला होता त्यात आम्हाला म्हणजे
सत्ता अर्धवटच मिळली, थोडे दिवसच मिळली. माननीय माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढी आम्ही कामं केली. पाणी पुरवठ्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीत, जुनं तुमचे जॅकवेल हे अतिशय म्हणजे धोकादायक होतं, ते आम्ही रिनोव्हेशन करून चांगल्या पद्धतीचं करू शकलो. तिथल्या मोटरी जुन्या होत्या एकदम, तर त्या जुन्या मोटरी बदलून आम्ही 70 HP मोठ्या मोटरी 3 नवीन मोटरी बसवू शकलो, की जेणेकरून एक स्टँड बाय मोटर राहील, की जेणेकरून पाणी असतानासुद्धा पाणी न मिळणं ह्या समस्या त्याच्यापासून दूर झाल्या. त्यानंतर आपण फिल्टर हाऊस अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जाऊन बघू शकता, की जे जुनं नगरपालिका स्थापन झाल्यापासून तसंच होतं, ते अतिशय चांगल्या पद्धतीचं अद्ययावत असं फिल्टर हाऊस आपण तयार केलं. अशा सर्व त्यानंतर माननीय आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तीर्थक्षेत्र विकास आराखडा होण्याच्या आधी आपण जेजुरी हे तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करून जेजुरीला तीर्थक्षेत्रात दर्जा मिळवला. आणि तो दर्जा मिळाल्यानंतर 300-350 कोटी रुपयाचं आपण प्रस्ताव तयार करून जेजुरीतील प्रत्येक छोटी मोठी मंदिरं असतील, कडेपाटर मंदिर असेल, खंडोबा मंदिर असेल, पायऱ्या असतील, डिकमाळा असतील, पेशवे तलाव असेल, तुमचा पाण्याचा अहिल्यादेवी तलाव असेल, हे सर्व, आणि लवतळेश्वर मंदिर असेल, छोटी छोटी मंदिरं सर्व त्यात घेतलं. आणि तो विकास आराखडा प्रायव्हेट आर्किटेक्ट लावून माननीय आमदार संजय जगताप यांनी स्वतःच्या खिशातनं त्यांना चेक दिले आणि चांगला एक जेजुरीचा अद्ययावत असा विकास आराखडा तयार केला. आणि तो विकास आराखडा तयार करून त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेसचे सर्व नगरसेवक, म्हणजे सर्वच्या सर्व, सत्ताधारी विरोधक सर्व, त्यानंतर त्यावेळेसचे ट्रस्टी, त्यानंतर गावातले प्रतिष्ठित लोक, यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तो विकास आराखडा तयार करून गव्हर्नमेंटला सादर केला. आणि तो विकास आराखडा सँक्शन करून घेतला. आज त्याचे पहिल्या टप्प्याचे पैसे आलेले आहेत, मंदिराच्या आतले सर्व कामं चालू आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर म्हणजे पायरी, डिकमाळा, कडेपाटर मंदिराचं पायरीचं काम चालू आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पालखीचे सर्व रस्ते घेतलेले आहेत. पालखी जिथपर्यंत जाते तिथपर्यंतचे, म्हणजे जेजुरी नगरपालिका हद्दीच्या बाहेरचे पण रस्ते त्यात घेतलेले आहेत. त्यानंतर हे धरणावरती आपण घाट बांधत आहोत, मग ते सुद्धा त्यात घेतलं. हे सर्व त्याचा आराखडा तयार करून गव्हर्नमेंटला सादर केला आणि सँक्शन पण करून घेतला. आणि ते आज त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला सर्वांना दिसतंय. ही सर्व कामं आम्ही म्हणजे अगदी कमी वेळात आम्हाला मिळली, सत्ता पण अगदी अल्पशा मिळली, तेवढ्या कालावधीत आम्ही करू शकलो. आता आम्ही भाजपबरोबर एक विकासाचं धोरण म्हणून माननीय पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेजुरीचा सर्वांगीण विकास करणार आहोत. तरी पुढील आमचं हे की जेजुरी हे नॅशनल हायवे होऊ घातलेलं नॅशनल हायवे. त्यानंतर आपण बोलू, पण तुम्ही आता सांगताय प्रचंड विकास केलाय. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार बारबाई आहेत, भाजप आधी काँग्रेसमध्ये होते, त्यांच्या वतीनं सांगण्यात येते की त्यांनी 5 वर्षात गावचा चेहरा मोहरा बदलला, विकास केला. हा विकास तुम्हाला दिसतोय? एक निलेशजी या ठिकाणी एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की जेजुरीचं नागरीकरण हे वाढतं आहे आणि ते झपाट्याने वाढतं आहे. या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाला सामोरं जायचं असेल तर त्या ठिकाणी रस्ते, पाणी, गटार याच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार केला पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा असेल तर जेजुरी लगत असलेली आपली जी MIDC आहे, ही MIDC मोठी MIDC आहे. ह्या MIDCचा 90 साली जेव्हा स्थापना झाली त्याच्यामध्ये मोठे मोठे कारखाने त्या ठिकाणी आले, उद्योग व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी आपण आकर्षित केलं, मोठा रोजगार त्या ठिकाणी आपण दिला. परंतु ती MIDC जेजुरीच्या हद्दीच्या बाहेर असल्यामुळे आपली जी नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे आणि क वर्ग नगरपालिकेला नगर विकास खात्याकडून जो दर्जा आहे त्या दर्जानुसार अनुदान मिळत असतं. आता जेजुरी ही आपली तर वाढती आहे. जेजुरी आपली आता जी लोकसंख्या साधारणतः मागच्या 25-30 वर्षापूर्वी होती ती लोकसंख्या आता वाढलेली आहे. पहिले 17 नगरसेवक असायचे, आता 20 नगरसेवक आहेत. या ठिकाणी आमची एक भूमिका राहणार आहे की जो क वर्ग दर्जा आहे हा जर ब वर्ग किंवा आम्हाला अ वर्ग मिळाला तर त्या ठिकाणी आपल्याला दर्जेदार अशी कामं करता येतील. अनुदान हे अजितदादांच्या माध्यमातून 5 वर्षात विकास कामं केली. तुम्ही वाटतं तुम्हाला विकास झाला असं वाटतं?
आता जनता ठरवेल ते ज्या ज्या ठिकाणी विकास झालेला आहे. निवडणुकीला आपण सामोरे जातोय, जनतेला ठरवून द्या. जनता ठरवेल, विकास झाला असेल तर त्यांच्या बाजूने राहतील, विकास नसेल झाला असं जनतेला वाटते तर आमच्या बाजूने राहतील. परंतु या ठिकाणी एक गोष्टीचा विचार नक्की करावा लागेल की जेजुरीच्या गटाराच्या पलीकडे जाऊन, रस्त्यांच्या पलीकडे जाऊन तेच रस्ते परत बनवले गेले असतील, त्याला खड्डे पडलेले असतील, त्या ठिकाणी झोपडपट्टीला दिलेला या ठिकाणी आश्वासन असेल. पण झोपडपट्टीत गटर झाली मान्य, ब्लॉक बसले, पण झोपडपट्टीकरांना जो आवास आहे, ज्याचा तुम्ही मागच्या वचननाम्यामध्ये उल्लेख केला होता, ते आवास होणं गरजेचं होतं, ते त्या ठिकाणी झालेलं नाही. ते राहून त्या विषय. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला विजन घेऊन बोललं पाहिजे. जेजुरीकरांसाठी सर्वात मोठी जी गोष्ट आहे ती जेजुरीची हद्दवाढ करणं, जेजुरीला पर्यटन क्षेत्रामध्ये दर्जा वाढवणं. जेजुरीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो कचरा मोठा समस्या आहे की भाविक भक्त जेव्हा जेजुरीमध्ये बाहेरून येतात तेव्हा भाविक भक्तांच्या माध्यमातून चिंचेची बाग असेल, जुनी जेजुरी असेल, जेजुरीतले विविध भाग असतील, अक्षरशः त्या गटारामध्ये जाऊन तो कचरा थर्माकोलच्या त्या ठिकाणी प्लास्टिक आहे, किती लोकांना तुम्ही थर्माकोल आणि प्लास्टिकला बंदी करणार. हा सर्व ताण हा दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांवरती होतो. हजारो टन कचरा त्या ठिकाणी गोळा होतो आणि तो जेजुरीच्यात असलेल्या आपल्या रहिवासी इलाक्यामध्ये आपण टाकतोय. तर मी आणि आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी अजितदादांना कालच मागणी केलेली आहे की 10 एकर जागा ही आपण जेजुरी लगत असलेल्या MIDCमध्ये त्या ठिकाणी आपण जर सगळा घनकचरा घेऊन गेलो, व्यवस्थापन तिथं केलं, बायो मायनिंग केलं, तर त्यापासून तो कचऱ्यापासून होणारा धूर आणि दुर्गंधी ह्यापासून जेजुरीकरांना एक चांगल्या प्रकारची राहत मिळेल. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जेजुरीच्या पाण्याची समस्या जी आहे ही खूप मोठी गंभीर समस्या आहे. म्हणजे 2050 सालापर्यंतचा विचार करूनच आपण त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. मांडकीचा डोहो आता मधल्या काळामध्ये मल्हार सागर धरणामध्ये पाणी नव्हतं. आम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी असतील, आम्ही एकत्र जाऊन त्या ठिकाणचे विजयबापू शिवतरे यांना आम्ही गाराणं घातलं. त्यांनी ते पाणी जेजुरीकरांना सोडलं. परंतु जर ते पाणी सोडलं नसतं तर पालखी येणार होती. निलेशजी, पालखी येणार म्हणजे पालखीबरोबर 1,00,000, 1,50,000, 5,00,000 लोक असतात. पाण्यासाठी तुम्ही टँकरने काय केलं असतं. जेजुरीचा आपला जर हा विचार केला तर ही जेजुरी आपलं उतरावरलं गाव आहे. कुठेही त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये 200-200, 300-300 फूट जर बोर मारलं तर पाणी लागत नाही. पाण्याची समस्या मूलभूत आहे या ठिकाणची. हा विचार केला पाहिजे. पुढच्या 50 वर्षाचा जाऊन विचार केला पाहिजे. नागरिकांसाठी तर आपण त्यांना जे काय नागरिक सुविधा आहेत त्या पुरवू, पण जे बाहेरून लोक फ्लोटिंग पॉप्युलेशन होते ती समस्या जेजुरीकरांसाठी फार मोठी आहे. कारण त्याच्यावरती आपलं पोट चालू आहे, सगळ्यांचं आपला प्रपंच चालू आहे. प्रत्येकाचे इथं असणाऱ्या प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जरी आम्ही सत्ताधारी असलो, विरोधक असलो, तरी आमचं पोट जेजुरीवरती अवलंबून आहे. जेजुरी जर भाविक भक्त बाहेरून आले तर त्या ठिकाणी आमचा पोटाचा प्रश्न, राजकारण आजचं काय उद्या होऊन जाईल, पण आमचा पोटाचा प्रश्न हा पूर्णपणे येणाऱ्या भाविक भक्तांवरतीच अवलंबून आहे. जर त्यांना चांगल्या सुविधा दिल्या, चांगल्या प्रतीच्या दिल्या तर ते त्या ठिकाणी एक जेजुरीमध्ये स्टे देखील करतील, ज्याच्यामुळं मंदिरामध्ये अभिषेक घालणं असेल, जेजुरीमध्ये पर्यटन क्षेत्रांना वेगवेगळ्या जसं सुकडेश्वर, बोमलेश्वर ही संकल्पना अजून जेजुरीकरांना बाहेर कुणी केलेली माहिती नाही आहे. परंतु जेजुरीचं बंद आता कालच अजितदादांनी सांगितलं की जी काही गिरीस्थानकं आहेत 25-27 महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये जो रोपवे होणार आहे त्यामध्ये मी जेजुरीचं पण रोपवे टाकतो. जुन्या गाड्यावरती रोपवे झाल्यानंतर ज्या 70-80% जेजुरीकर जे महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांना, वयोवृद्ध लोकांना माहिती नाही आहे की कडेपठाराला कसं जायचं, ते कडेपठाराला त्या ठिकाणी जायची व्यवस्था होईल. ज्याच्यामुळं जो रोपवे होतोय त्याचं BOT तत्वावरती ज्यांचं डोलीचं उत्पन्न त्या ठिकाणी त्याच्यावरती गदा येणार असेल असं वाटत असेल त्यांनाच तो BOT वरती देता येईल. BOT जरी नाही केला तरी संपूर्ण संबंध खर्च हा केंद्र सरकार करते. आपलीच पोरं तिथं डोली रामोशी समाजाची मुलं असतील आपली, तीच त्या ठिकाणी जाऊन त्यांनाच तो अख्खा ठेका देऊन टाकता येईल. भले सत्ता कुणाची येवो काय हो, पण जेजुरीचा विकास हा करणं, मूलभूत सुविधा देणं, औद्योगिक क्षेत्राला वाढवणं, हद्दवाढ करणं, पर्यटन क्षेत्र वाढवणं, लोकांना चांगल्या स्वच्छ प्रकारचं पाणी देणं. हे पहा, टाक्या आहेत, पाईपलाईन आहे, सगळं मान्य आहे मला. कुठं कमी असतील, कुठं जास्त असतील. आज तुम्ही जेजुरीचा परत सर्वे जर केला तर जेजुरीच्या टाक्या असून साहेब घरामध्ये भांडी असून चालत नाही, किराणा माल लागतो. मोकळी भांडी वाजून चालत नाही. जर तांदूळ असेल, गहू असेल, घरामध्ये तूप असेल, भाजीपाला असेल तर घर चालतं. नुसती भांडी असून, नुसते पाईप असून मोकळ्या चालणार नाही. ते पाईपमध्ये पाणी जर टाकायचं असेल तर वीर धरणावरनं पाणी मिळेल. आणि ह्या जेजुरीची सर्व समस्या अजितदादांच्या विजनखाली एक मित्र अजितदादांचा वादा, अजितदादा जे बोलतात ते करतात. काल येऊन दादांनी त्या ठिकाणी जेजुरीत सांगून गेलेले आहेत. ज्या या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ज्या तिथं विचार मांडले आम्ही किंवा आम्ही मागण्या केल्या जेजुरीच्या वतीने, त्या सर्व मागण्यांवरती विचार होईल. आणि तो माझ्याकडून जर काम झालं नाही
तर अजितदादांनी सांगितलं की माझी गाडी अडवून माझ्याकडनं हक्काने करून घ्या, कारण गेल्या 90 सालापासून तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. दरवेळेस आमच्या पाठीमागे तुम्ही भावासारखे, वडिलांसारखे, बहिणींसारखे उभे राहिलेले आहात. काल पण आमचे त्या ठिकाणचे प्रचार प्रमुख माझे मित्र संदीप आप्पा जगताप यांनी देखील हीच भूमिका मांडली की सामाजिक सलोख्याचं, 12 बलुतेदाराचं आणि 18 पगड जातीचं मोठ्या संख्येने मराठा समाजाला आम्हाला भाव मानतो आणि मराठा समाज आमच्या पाठीमागं खंबीरपणे त्या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून साथ देत आहे. आणि त्याच मराठा समाजाच्या त्या ठिकाणच्या भावनेतून आम्हाला त्या ठिकाणी जो काय वरती मान मिळाला आहे प्रत्येक समाजाला, तो समाजाचा मान, रूढी, परंपरा ह्या गोष्टी ध्यानात धरून हे धार्मिक यात्रा क्षेत्राचं हे गाव आहे. या ठिकाणी सण उत्सव येणाऱ्या प्रत्येक भाविक असून द्या, जेजुरीमध्ये कोणी उपाशी नाही साहेब आणि उपाशी कोणी जात पण नाही. आमची एवढीच भावना आहे. या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून जेजुरीकरांना मूलभूत सुविधा तर आपल्याला देणं हे कर्तव्यच आहे. आता मधल्या काळामध्ये 3.5 वर्ष कुठलंच अख्ख्या संबंध महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय राजवट होती. मग तिथं गटर व्हायची, उपसायची, पाणी समस्या काही राहिल्या का? सुटल्याच ना. परंतु लोकप्रतिनिधींचं काम काय असतं? लोकप्रतिनिधींचं काम एवढंच आहे, त्याच्या पलीकडे जाऊन एक चांगलं विजन दिलं पाहिजे, एक चांगल्या प्रकारच्या सुविधा केल्या पाहिजेत आणि आपल्या गावाचं महत्त्व, जसं महाराष्ट्रामध्ये मल्हारी मार्तंड कुलदैवत आहे, हे गावाचं महत्त्व संबंध त्या ठिकाणी आपली ही जी मल्हारी मार्तंडाची जी आशीर्वादाची गंगा आहे, ही त्या ठिकाणी पाण्याच्या स्वरूपामध्ये देखील तो एक तीर्थ म्हणून आपण त्याला मल्हार तीर्थ हे आल्यानंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी ते मल्हार तीर्थ मिळावं, त्या भाविकांचा देखील आशीर्वाद मिळावा आणि नागरिकांच्या समस्या त्या ठिकाणी भाविक आल्यानंतर सुटतील, पाण्याची समस्या सुटेल. पण ठोस असं पाऊल वीर धरणातनं कालच अजितदादांनी मंजूर केलेलं आहे की 80 कोटीला लागून द्या, अगर त्या ठिकाणी 100 कोटी लागून द्या, फक्त पाण्यासाठी मी देणार आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल संदीप आप्पा तिथे तुम्ही उल्लेख करा की काल जे अजितदादांनी सांगितलं की जेजुरी विकास आराखडा करण्यासाठी मी स्मार्ट सिटी बनवण्यासाठी जेजुरीकरांना 500 करोड रुपयाचा निधी अर्थसंकल्पामध्ये मंजूर करून देणार आहे की त्या 500 कोटीमध्ये जेजुरीतल्या सर्व समस्या सुटतील. जेजुरीतले 10 प्रभाग, 10 प्रभागातल्या वेगवेगळ्या झोपडपट्ट्या, 10 प्रभागातले अनुसूचित जाती जमातीचे प्रभाग, 10 प्रभागातल्या त्या ठिकाणच्या महिलांच्या समस्या, 10 प्रभागातल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या समस्या, 10 प्रभागातल्या त्या ठिकाणी धार्मिक समस्या, सामाजिक समस्या, ह्या संबंध समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला अर्थ खातं पाहिजे. आणि अर्थ खातं हे योगायोगाने आणि आपल्या पालकमंत्र्यांकडेच आहे, आपल्या उपमुख्यमंत्र्यांकडेच आहे. आणि दादांचं विजन घेऊन आपण जर पुढे गेलो तर मला असं वाटतंय खऱ्या अर्थाने 5 वर्षामध्ये जर संधी नागरिकांनी आम्हाला दिली तर त्या खऱ्या अर्थाने आम्ही संदीप आप्पा जगताप असतील, गणेश भाऊ निकुडे असतील, रमेशराव बयास असतील, आमचे सर्व जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचा रमेश लेंडे असतील, शिवराज झगडे असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी विकास करू शकू, एवढंच या ठिकाणी सांगू शकतो. मला विश्वास आहे जनता तुम्हाला संधी देईल. पाहूया ना, जर विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणुका होणार असतील आणि विजनवरतीच होणार असतील तर निश्चितपणे जनता आमच्या पाठीमागे उभी राहील. त्यांचं म्हणणे जनता त्यांच्यासोबत उभी राहील, जनता त्यांना संधी देईल. तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात प्रथम तर मी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांचं धन्यवाद करेल की त्यांना मान्य आहे की 5 वर्ष विकास झाला, मूलभूत सुविधा मिळल्या, त्यासाठी मी पहिलं त्यांचं धन्यवाद करेल. आणि त्यांनी जे आत्ता सांगितलं की पुढचं विजन असं आहे तसं आहे, अजितदादा सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निधी मिळेल. मला वाटतं मागचे 5 वर्ष सोडले तर 30 वर्ष त्यांचं सत्ता इथं होती. सन्मान्य पवारसाहेब, अजितदादा साहेब त्यावेळेस प्रत्येक वेळेस सत्तेत होते आणि पाहिजे तेवढा निधी जेजुरीसाठी अजितदादा दिला असता आणि तो विकास करता आला असता. परंतु ती विकासाची एक मानसिकता लागते की आपण जेजुरीचा विकास करायचा किंवा नाही करायचा. मग त्या मानसिकतेतनं तो विकास राहून गेला असेल, जेजुरीकरांनी त्याच्यामुळं त्यांना नाकारला असेल आणि आम्हाला संधी दिली असेल 5 वर्ष. आम्ही त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न केला. आम्ही 50 कामं केली. मी तुम्हाला 5च कामं सांगतो ठोस जाहीरपणे की 5 वर्षात आम्ही केली. 30 वर्षात त्यांनी किती कामं केली अशी ठोस ती त्यांनी सांगावी. आमचं त्याच्याबद्दल काय मत नाही. जेजुरीकर ठरवणार आहेत विकास कोण करते, त्याच्यामागं जेजुरीकर खंबीरपणे उभा राहणार आहेत. आम्ही सगळ्यात पहिलं जे आपण अनेक वर्षाची प्रलंबित भाजी मंडईची एक चांगली सुंदर इमारत बांधली. एक सुंदर त्यांचं म्हणणं आहे की रस्त्याच्या पलीकडं, गटाराच्या पलीकडं बी काहीतरी असतं, तेच सांगतो आता की भाजी मंडई सुंदर झाली. जे अनेक वर्ष जेजुरीकर मागत होते, आमच्या महिला भगिनींना तिथं त्रास होत होता, त्या चिखलातनं जायला लागायचं, सगळ्या गोष्टीतनं तो विकास झाला. एक सुंदर असं कलाकारांना जेजुरीत एक स्थान चांगलं मिळावं म्हणून एक नाट्यगृह बांधलं. जुनी इमारत पाडली, तिथं चांगलं सुंदर नाट्यगृह बांधलं. त्याच्यानंतर ज्या मूलभूत सुविधा होत्या
त्या म्हणजे अक्षरशः जो दुर्लक्षित भाग होता, रामोशीवाडा असेल, यांनी कधी त्याकडे 30 वर्ष लक्ष दिलं नाही की त्या भागात लोक कसे राहत आहेत, काय अवस्था आहे. गडशाळी असेल किंवा अजून लक्ष्मीनगर असेल, आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा प्रचाराला फिरलो तेव्हा आम्हाला ते दिसलं आणि आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ते मूलभूत सुविधा दिल्या. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे 25 वर्षात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी मुक्कामाची जागा ह्यांना 25 वर्षात शोधता नाही आली. कधी इकडं कधी तिकडं अशी हेळसण त्या पालखी सोहळ्याची व्हायची. आम्ही संजय जगतापांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 9 एकर जागा, कायमस्वरूपी हक्काची जागा पालखी मैदानासाठी आम्ही संत ज्ञानेश्वरांच्या, आम्हाला सगळ्यात मोठं काम ते वाटते की आमच्याकडनं ते झालं की त्या माऊलीच्या पालखीला हक्काची जागा मिळाली. हे काम आम्ही केलं, जे ठोस कामं आम्ही केलं ते कामं आम्ही सांगतो आणि त्या कामाच्या जीवावरच आज आम्ही मतदारांसमोर चाललो आहे की आम्हाला फक्त विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडून द्या. संदीप बाप्पा, तुम्ही या ठिकाणी आहात, 30 वर्ष जेजुरीत विकास झाला नाही, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्र वार्ता आणि निलेश राव, आम्ही जेजुरीकर सगळे सूर्यपुत्र आहोत. तुम्ही सर्वांना आज सूर्याच्या अगोदर उठवलं त्याबद्दल महाराष्ट्र वार्ताचं मनापासून धन्यवाद. तसं पाहिलं तर निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी मीही इच्छुक होतो, परंतु आज जी मी बरं बोलणाऱ्यापेक्षा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. 1952 साली पहिली देशाची जी निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळेची भाषणं आणि 2025ची जी निवडणूक आहे त्यावेळेची भाषणं, ह्याच्यात कुठंही काय बदल नाही. त्याच्यामुळं मला एक वास्तव स्वीकारावं लागलं. गंमत असं आहे की माझे मित्र सचिनजी असतील, हेमंतजी असतील, जयदीपजी असतील, आपला गावगाडा 12 बोलली तर 18 पगड जाती सर्व धर्मियांचा आपला गावगाडा आहे. माझ्या वेदना वेगळ्या होत्या देवस्थानच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही काम करत होतो. तर 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर जेजुरीची दुर्दशा कशी होईल जर असंच चाललो तर. ना आम्ही 50 वर्षाची ब्ल्यूप्रिंट बनवू शकलो, ना आम्ही जेजुरीचा रोडमॅप बनवू शकलो. ह्या गोष्टी होत राहिल्या. सत्ताधारी असतील, विरोधक असतील, प्रशासन असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना गावाकडं तुम्ही जर आळीन्याय प्रभाग न्याय जर विचार केला तर मी ना खोमनाळीत विकास करू शकत, मी ना दानुबाईत विकास करू शकत. विकास म्हणजे रस्ते, पाणी, लाईट, गटर ह्याच्याशी निगडीत असेल तर तो विकासच मला मान्य नाही. ती अविरतपणे चालणारी एक प्रोसेस आहे, हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे. जेजुरी शहरामध्ये सामाजिक काम करत असताना, राजकारण करत असताना टीका आणि आरोप केल्यानंतरच जेजुरी गावचा विकास होईल असं मी मानणारा माणूस नाही. त्यामुळे मी पाहिलं की आपल्या जेजुरीची खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास पुढच्या 50 वर्षाचा व्हिजन डोक्यात ठेवून कोण करेल तर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, अर्थमंत्री अजितदादा आहेत, पालकमंत्री अजितदादा आहे आणि तो खमक्या नेता आहे. मला आठवतं आहे 21 जून 2022 साली सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, तत्कालीन काही मंत्री असतील, शिवराज जगडे आम्ही होतो. जो विकास तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पहिली मला कुणाच्या कोंबड्याने सूर्य आरवतोय ह्याच्याशी पाठ होती. आपल्या मला घेणे देणे नाही, माझं गाव विकसित झालं पाहिजे. त्या सह्याद्री अतिथीगृहात सगळ्यात पहिल्यांदा 110 कोटीची जर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा पहिला टप्पा मंजूर झाला असेल तर त्याची मुहूर्तमेढ तिथून लावली. तुम्ही स्वतः पत्रकार त्या गोष्टीला साक्षीदार आहात. तुमच्याच माध्यमातून आपण त्या ठिकाणी डॉक्युमेंटरी बनवली आणि तिथून पुढं 110 कोटी 127 कोटी 350 कोटीपर्यंत आपण पोचलो. तत्कालीन सर्व ज्यांनी यासाठी मदत केली, राज्यमंत्री असतील, आमदार साहेब, विद्यमान आमदार असतील, सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. कमीत कमी सुरुवात झाली. परंतु वाढती नागरीकरण 50 वर्षानंतर जर आपण खंडोबा मंदिरानं पाहिलेली जेजुरी ती धालेवाडीपर्यंत पोचलेली असेल, इकडं साकुर्डे फाट्यावर पोचलेली असेल, इकडं दोंडच खिंड पोचलेली असेल, MIDC हाकेच्या अंतरावर आहेत. आपण फक्त खंडोबा देवस्थान, येणारे भाविक, त्याच्यावर चालणारा आमचा उदरनिर्वाह, याच्यावर अनेक वर्ष आपण वाट पाहतोय किंवा त्याच्यावरच जयदीपचे राजकारण करतोय. विषय असा आहे की भाविकांबरोबर पर्यटक कसे येतील, जे 3-3, 4-4 दिवस आपल्या जेजुरीत राहतील, बोटिंग होईल, अनेक प्रकारे पर्यटकचे. जर अजितदादांनी
रोपेचं कडेपठारचं केलं, काही जण फिरायला जातील, कडेपठारचं दर्शन घेतील, आजूबाजूला कुठं स्विमिंग टँक असतील, चांगले रिसॉर्ट असतील, कुठे तुमचे अनेक प्रकारचं पर्यटनाचं आपण माध्यम करू शकतो. माझं गाव महाराष्ट्रातील सगळ्यात आदर्श आपलं जेजुरी गाव आहे. कुठल्याच गावात हेमंतशेठ 28 जाती राहत नाहीत, त्यापेक्षा जास्त जाती राहतात. गुन्ह्या गोविंदाने आजपर्यंत या आदर्श गाव मग पाठीमागं का पडलं ह्याचा मी पूर्णपणे विचार केला, अभ्यास केला. एक छोटीशी पत्रिका 4000 कुटुंबापर्यंत वाटसुरूच्या माध्यमातून वाटली. आदरणीय प्रवीणदादा असतील, लोकेश भाई असतील, शिवराजी जगडे असतील, तुमच्यासारखे सर्व पत्रकार असतील, आम्ही मिटिंग केली की आपल्याला काहीतरी करावं लागेल, कुठंतरी 2 पावलं मागे यायला लागेल. त्यानंतर सन्माननीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वात आपण जायचं काम फक्त आणि फक्त, कारण रोल मॉडेल आहेत, आयकॉन आहेत, अजितदादा आयकॉन आहेत, त्यांनी करून दाखवलं आहे. त्याच्यामुळं निश्चित अजितदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून, दादाने एवढं नाही, आम्ही सर्वच टीम दादांच्या 10% जरी सातत्याने पाठपुरावा वेळ देत राहिलो, 10% काम केलं तर मी बारामतीसारखी जेजुरी म्हणणार नाही, भंडाऱ्याची तर जेजुरीच आहे, पण ही जेजुरी विकासाची, अर्थकारणाची, पर्यटनाने सोन्याची जेजुरी नक्कीच होणार ही मला खात्री आहे. त्यामुळे गणेश शेठ निकोळे पाटील असतील, रोहिदास भाऊ असतील, रमेशजी लेंडे असतील, शिवराजी जगडे, विजूशेठ जगडे असतील, सगळे जेवढे समविचारी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारी जेवढी आपले जेजुरीकर आहेत, तुम्ही जेजुरीच्या राजकारणाचा आजपर्यंत इतिहास पाहिला तर ही जेजुरीचं राजकारण इतिहासापासून कायम काँग्रेस उजव्या विचार सरनिकत झुकलेला आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ही जेजुरीची मानसिकता आहे. जेजुरीचं नागरिक एक उजव्या विचारसरणीकडे झुकतात, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा मानणारी जेजुरी आहे. त्यामुळे निश्चित सन्माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखालीच भविष्यातले येणारी सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण आत्ता जर पाहिलं, तुम्ही गावगाड्यात फिरा, प्रत्येक प्रभागात फिरा, मी जवळनं पाहिलं आहे, आत्ता ही निवडणूक विकासावर आलीच नाही, ही जनतेनेच हातात घेतली. कुठली हवा नव्हती ही जयदीप भाईची हवा आहे, सचिन शेठची हवा आहे, अशी कुणाचीच हवा नव्हती. ही जनतेने तयार केलेली ही प्रचंड मोठी हवा आहे आणि हवेचा झोक हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने निघाला आहे, हे आपण प्रत्यक्षात पत्रकार म्हणून अनुभवत आहे. आणि मला तमाम जेजुरीकरांना, माझ्या खांदेकरी, मानकरी, गावकरी आणि माझ्या जेजुरीमध्ये उद्योग व्यवसायाला नोकरीसाठी आला आहे तो जेजुरीकर, आम्ही सगळ्यांनाच शेवटच्या घटकापर्यंत जेजुरीत राहतो, तोच जेजुरीकर मानून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले पुढचे 5 वर्ष अतिशय स्वच्छ कारभार करेल ही मला प्रचंड खात्री आहे. धन्यवाद. या ठिकाणी संदीप बाप्पा म्हणतायत राष्ट्रवादीचा जोर जेजुरीत पाहायला मिळतोय. भाजपचे सगळे पदाधिकारी आहेत, वाटतं राष्ट्रवादीची हवा आहे जेजुरीत? नाही, तसं काही नाही आहे. जनता आता सुज्ञान झालेली आहे आणि सरकार तसं पाहिलं तर सगळ्यांचंच आहे, पण त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्या हातात सगळं आहे. ते निधी कुठं द्यायचा, कोणाला द्यायचा ते ठरवतीलच, पण जनता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुज्ञान आहे. हवा कोणाची नाही आहे, जनतेला कळते आता कोण निधी देणार आहे आणि कोण काम करणार आहे. काय वाटतं, कुणाचं वार आहे जेजुरीत सध्या? नक्कीच अगदी विकासाचं वार आहे. लोकांना विकास हवा आहे, लोकांना कुरघोडीचं राजकारण नको आहे. चुकीच्या पद्धतीने लोकांना जे डायरेक्शन दिलं जातं, युवकांना आदर्श काय असावा, आदर्श नेता कोण असावा ही युवकांना चांगलं माहिती आहे. बाबा आदर्श नेत्याचे म्हणजे बॅकग्राऊंड कसं असावं ही पण लोकांना माहिती आहे. आणि लोकांनी 2-2.5 वर्षातला आमचा विकास पाहिलेला आहे. पर्यटनचं जे आत्ता म्हणतायत, पर्यटन जे रोपवेचा जो विषय आहे, तर त्याला मला उत्तर द्यायचं आहे की रोपवे हा आमच्या काळातच मंजूर झालेला आहे. त्याचे ठराव आम्ही केलेले आहेत आणि त्यांना फॉलोअप करून आम्हीच जेजुरीमध्ये आणलेलं आहे. म्हणजे रोपवे हा पूर्णपणे आपण प्रयत्न करून आणलेला आहे.
त्यानंतर जे पेशवे तलाव आपलं होळकर तलाव आहे तिथं आपण अहिल्यासृष्टी बनवतो आहे. त्याचा आम्ही अहिल्यासृष्टीचं हे बनवलेलं आहे, पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण आम्ही तुम्हाला दाखवू आणि तो आपल्या व्हिडिओ गाडीवरती पण आहे, तो पण तुम्ही पाहा. जेजुरी हे पर्यटन होण्यासाठी आम्ही पायाभूत सुविधा होण्यासाठी आज कुणी श्रेय घेतं आहे, आम्ही पैसे देऊ. ऑलरेडी त्याचं टेंडर झालेलं आहे, ऑलरेडी ते काम चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं कुणी पैसे द्यायचा विषयच नाही आहे, ते पैसे ऑलरेडी आलेले आहेत. त्याचे पाण्याची स्कीम ऑलरेडी त्याचं टेंडर झालेलं आहे, फक्त वर्क ऑर्डर राहिलेली. त्यामुळं आणि पेशवे तलावामध्ये आम्ही 37 एकरमध्ये साठवणूक तलावसुद्धा आम्ही करतो आहे. तर त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सुद्धा आपण म्हणजे जे होऊ घातलेला विकास आहे जेजुरी आणि परत एक दुसरं आम्हाला आज सांगितलं जातं आहे की जेजुरीचा आजूबाजूचा एरिया आपण जेजुरीमध्ये समाविष्ट करून घेऊ. ज्यावेळेस आपली सत्ता होती त्यावेळेस आपण जेजुरीचा विकास आराखडा तयार केला होता, बरोबर. तो विकास आराखडा तयार केल्यानंतर आम्ही विरोधी पक्ष होतो, मी होतो स्वतः विरोधी पक्षात. तर त्यावेळेस मी त्यांना हे केलं होतं की तुम्ही जेजुरीची 1 इंच हद्द न वाढवता, लवथळ मंदिर परिसर साधं दवणेमाळा पण नव्हता, त्याच्यामध्ये विद्यानगर परिसर नव्हतं, जेजुरीची हद्द 1 इंच न वाढवता तुम्ही DPR तयारच कसा केला, त्याला मी विरोध केला होता. त्यानंतर आमची सत्ता आल्यानंतर सगळ्यात पहिला आमच्या मिटिंगचा ठराव तुम्ही पाहताल तर सगळ्यात पहिल्या मिटिंगला आम्ही जुना विकास आराखडा हद्दवाढ केल्यानंतरच करावा, तोपर्यंत करू नये असा आमचा ठराव आम्ही शासनाला पाठवला. परंतु त्यावेळेसचे मंत्रीसाहेब जे होते त्यांना आम्ही भेटलो तर त्यांना समजून सांगितलं की साहेब ह्याच्यात पुढच्या 25 नाही पुढच्या 5 वर्षाचा सुद्धा विचार केला गेला नाही आहे. तर तो विचार करून हा DPR बनवायला पाहिजे होता. तर तो DPR त्यांनी त्यावेळेस फक्त जेजुरीची पहिले जेवढी हद्द होती तेवढ्याचाच विकास आराखडा तयार केला. परंतु आम्ही आमच्या माध्यमातून त्यावेळेसच ठराव मी तुम्हाला पुराव्यासहित देऊ शकतो की शासनाला मागणी केली. आता जे म्हणतात त्यांनी त्यांच्या हातात असताना का नाही केलं? जेजुरीच्या पुढच्या 25-30 वर्षाचा विचार करून तो बनवायला पाहिजे होता. आमचं विजन जेजुरीच्या आजूबाजूचा एरियासुद्धा ह्याच्यात समाविष्ट व्हावा, आमचा ठराव तुम्हाला मी दाखवतो. परंतु त्यावेळेसचे जे मंत्री होते ते म्हणले आता तुम्ही हे ठराव बिराव करूच तर आता परत कॅन्सल केलं तर हाय तो निधी पण तुम्हाला मिळणार नाही, तर तुम्ही त्यात परत 10 वर्ष तुमचे जातील. हा DPR तयार करायला आमच्यापर्यंत शासनापर्यंत यायलाच 6-7 वर्ष लागतात. तुम्ही हे मंजूर करून घ्या आणि नवीन प्रस्ताव द्या. आपण नवीन परत प्रस्ताव दिला की हा मंजूर करून आम्हाला परत राहिलेली हद्दवाढ करून मिळावी. म्हणजे आमचं विजन हे विकासाचं आहे की जेणेकरून आम्हाला विद्यानगरमध्ये सुद्धा आम्हाला गटर रस्ते करायला खूप अडचणी आल्या, कारण ते नगरपालिका हद्दीत नसल्यामुळे आम्हाला निधी टाकता येत नव्हता. तशा समस्या आम्हाला खूप जाणवल्या. त्यामुळं विकासाचं विजन हे आमचं पहिल्यापासून आहे. आणि जे हे म्हणतो पर्यटन स्थळ म्हणून आम्ही म्हणजे आमच्या काळातच सगळे टेंडर झालेले आहेत, त्याचे प्रूफसुद्धा तुम्हाला नगरपालिकेत मिळतील. त्यानंतर आपण अहिल्यासृष्टी बनवतो आहे पेशवे तलावमध्ये, तिथं पण अहिल्यादेवींनी केलेली कार्य आहेत त्यांचा पुतळा सुद्धा आपण तिथं बसवतोय. मॉरल आपण पुतळ्यावरून मला दोन्ही शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आपला तयार आहे. तुम्हाला लागलं तर त्याचे फोटो पण मी देतो. आणि पुतळा तयार असून त्याचं फाउंडेशन पण आपण केलं होतं, पण काही आम्ही सत्ता अर्धवट असल्यामुळं त्यानंतर सत्तेत नसल्यामुळं आम्हाला जाणून बुजून त्रास दिला गेला आणि ते काम थांबवलं गेलं. आजही स्ट्रक्चर रेडी आहे, तुम्ही जाऊन बघा. ST स्टँडच्या शेजारी कोणी दिला? महाराजांच्या पुतळ्याला विरोध कोणी केला? त्यावेळेस असणाऱ्या सत्ताधारी लोकांनी, त्यावेळेसचे जे कोण सत्ताधारी असतील त्यांनी आम्हाला ते होऊ न देण्यासाठी, कारण त्याचं पुतळा पण अजून सुद्धा तयार आहे. आम्ही आता माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे ST स्टँड होतं आहे तर त्याच्यामध्ये आता आम्ही आमचा मागणी केलेली आहे की बाबा त्याच्यामध्ये हा महाराजांचा अतिशय सुंदर असा पुतळा बसावा म्हणून. कारण गेल्या वेळी जी तुमची शेवटची सभा झाली होती, सभेच्या पाठीमागचा बॅनर मी आजही काल पाहिला की त्या बॅनरवरती एक उल्लेख होता का पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा होऊ शकत नाही. अपेक्षा आहे कुणाची सत्ता येऊ, पण गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुणाची सत्ता आली तरी तो उभा होणं गरजेचं आहे. निलेशराव, मी मगाशीच सांगितलं, मी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा कार्यकर्ता, मी नेता नाही. थोडक्यात बोलतो. आत्ता जे आमचे मित्र सचिनजींनी बोलले, धंद्याचं असू द्या कुणाचं, तर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रभर जे मंत्री संत्री आहेत त्यांचे कोणाचे काय काय धंदे आहेत, त्याच्याशी आपल्याला बोलण्यात बसण्यात मजा नाही. पण मी छत्रपतींच्या पुतळ्याबाबतीत कसलाही आरोप करणार नाही. छत्रपतींचा पुतळा कसा असावा आणि कुठे असावा हे
बसवल्यानंतर ज्या दिवशी भूमिपूजन असेल त्या दिवशी तुम्हाला सर्वांना मी स्वतः जबाबदार व्यक्ती म्हणून सर्वांना कुठं आणि कसा बसवायचा त्या भूमिपूजना दिवशी संदीप आप्पा जगताप तुम्हाला आव्हान करतो. त्या दिवशी तुम्हाला हँडवेल छापून प्रत्येकी घरोघरी आमंत्रण दिलं जाईल. हा पुतळा आपण जेजुरीत निश्चित बसवणार, जागा योग्य असणार. आत्ता मी करून दाखवणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला माझ्या धनगर बांधवांची कुठेही मागणी नव्हती, तरीही ज्या अहिल्यादेवींचे शिल्पकार आहेत जेजुरी शहर घडवले आणि तो अशा ठिकाणी बसवला की माझी जेजुरी ती आई बघती की माझी जेजुरी अशी अशी वाढत चालली. त्या आईसाहेबांचा पुतळा ज्या पद्धतीने कुठलीही मागणी नसताना गुरुजी आपण बसवला, तीच मागणी असू द्या, पण कुठं आणि कसा छत्रपतींचा भव्य दिव्य पुतळा हा डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि पुतळा झाल्यानंतर मंजूर कुणी केला त्यांचे अभिनंदन. पण सत्ता कारण असतं, सरकार येत असतात, ज्याची सत्ता आहे तोच उद्घाटन करत असतो. त्यामुळं भव्य दिव्य स्मारक ज्या दिवशी लोकार्पण सोहळा होईल त्याच दिवशी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ खूप मोठा पुतळा आपण योग्य ठिकाणीच बसवणार. बसवल्यानंतर तुम्हाला मी पत्रक पाठवेल आमंत्रणाची. आपल्यासोबत सर्वच पक्षांचे उमेदवार सुद्धा आहेत. नगरसेवक पदाची निवडणूक लढवणारे उमेदवार आहे. एका वाक्यात त्यांचं विजन काय आहे, प्रभागात काय करू शकतात ते सगळ्या उमेदवारांकडून जाणून घेऊ. जर नगरसेवक झाला तर प्रभागात काय करतात? प्रभागात बऱ्याच समस्या आहेत आणि महिलांसाठी जास्त कार्य करायचं आहे. परत मंदिरामध्ये आमचं लवथरश्वरचं मंदिर आहे, आमच्या बऱ्याच फॅमिलीने जागा सोडलेली आहे तिथं, तर ते आम्हाला डेव्हलप करायचं आहे. आम्हाला तिथं एक हॉल हवा आहे, सुलभ शौचालय हवं आहे, जॉगिंग ट्रॅक हवा आहे, लहान मुलांसाठी खेळायचं हवं आहे, त्याला प्राधान्य देणार. आम्ही चाची आपल्यासोबत आहे. चाची, तुमचं विजन काय काय थोडक्यात फक्त काय प्रभागात? लाईटी वगैरे, भाविक येतात रात्रीच्या गाडीला, ते सगळे समस्या सोडवायची. तुम्ही काय काम करू शकता प्रभागात? मी स्वतः प्रभागातच राहते, त्याच्यामुळं मला माहिती आहेत अडचणी काय आहेत बाजार तळामध्ये, त्या नक्कीच सॉल्व्ह करेल नगरसेवक. तुम्ही काय सांगा? एक विकासाचं विजन आहे ते एक अजित पवार आहे. आता हे रस्ते, लाईट, गाठा ह्याच्या पलीकडे जाऊन दादांच्या माध्यमातून जो महाराष्ट्र घडेल त्या महाराष्ट्राप्रमाणेच जेजुरीचा विकास त्यासाठी प्रयत्नशील आहे. काय प्रभागात? ज्या आमच्या प्रभागात ज्या राहिलेले विकासाची काम आहे ती संधी दिली तर मी पूर्ण करू. तिथे तुम्ही काय प्रभागात? मी ज्या प्रभागात आता उभी आहे ते मी त्या प्रभागाचीच लेक आहे आणि त्या प्रभागात सून म्हणून आता मी राहते तिथे. त्याच्यामुळे लहानपणापासून मला त्या प्रभागामध्ये एक माझी वेगळी आवड आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या प्रभागात जेव्हा भैयांची सत्ता होती त्यावेळेसचा रोड आणि आत्ताचा रोड तुम्ही पाहिलात तर तो इतका डेंजर आहे. त्याच्यामुळे मी पहिलं काम काय करेल तर आमचा इथला व्यवस्थितपणे रोड करेल, कारण की त्या रोडवरनं खूप जण आता ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे खूप जण पडलेले आहेत. सगळ्यात पहिलं काम काय करेल तर रस्ता कचऱ्याचा विल्हेवाट लावेल, कारण की घंटा गाडी 8-8 दिवस येत नाही. मी स्वतः फोन करून सांगते की कचऱ्याची गाडी पाठवा म्हणून. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम रस्ता आणि कचऱ्याचं करेल. तुम्ही काय करता? मी प्रभाग क्रमांकामध्ये मी आत्ता 3मध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो साहेब. मागच्या वेळेस मी जे काय घटना घडल्या किंवा मी आत्ता पाहतोय टेलिफोन ऑफिस, खुमणे वस्ती, तिथं रस्ता फक्त नावाला केला, म्हणजे पैसे आले कुठे गेले काय माहीत नाही. त्या लोकांना लाईटची व्यवस्था नाही, टॉयलेटला नाही, पाणी त्यांना 3-3 दिवस नाही, कचरा गाडी तिथं कमीत कमी 3 दिवसांनी येते. रेल्वे स्टेशनचा भाग बघितला, फक्त मोरगाव रस्ता तुम्ही नावाला चकचकीत केला आहे, पण आतल्या स्थानिक लोकांना कुठलंही तिथं लाभ नगरपालिकेच्या वतीने देऊ शकले नाहीत. माणसाला 10 वेळा हेल्पटे मारून गेल्यानंतर नगरपालिकेमध्ये काम होतं, कुणाचा प्लॅन सँक्शन होतं, किरकोळ सर्वसामान्य वार्डमधल्या लोकांच्या साधे सोड मला मूलभूत सुविधा पाहिजे त्या नगरपालिका पुचवू शकले नाही. मानूबाई वयस्कर 60 वर्षाची लोक तिथं जाऊन एक NOC जरी पाहिजे असेल नगरपालिका तरी त्याला 4 वेळा यायला लागते. हे सगळ्यात दुर्बळ. आणि अंगणवाडी आमच्या प्रभागामध्ये शाळेमध्ये आजकाल काय म्हणतोय भावी पिढी घडली पाहिजे, पण भावी पिढीला लहान पहिलं पोरगं असेल त्याचे आईबाप कामाला असेल सर्वसामान्य ठिकाणी त्या बाळाला कुठंतरी त्याची सासू नाही घरामध्ये. आजकाल हम दो हमारे दो बच्चे ही पद्धत चालली, तर त्या लोकांना त्यांचं बाळ ठेवायला कोणाला तर ती अंगणवाडी एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती सोय नाही. रोजगार आता यंग पोरं म्हणतात की आम्ही आज सगळीकडे पाहतो जेजुरीमध्ये यंग पोरांना कामं नाही आहेत. या दिशेमध्ये आहेत ती बी काय ठेकेदार पद्धती आहे ती वेगळा विषय. शिकलेली पोरं जेजुरीमध्ये नाहीत, पण काम करणारी जिद्दीचे लोक त्यांच्यासाठी चांगल्या सुविधा करून देणे हे आमचं कर्तव्य आहे. मी तुमच्याकडे शेवट परत येतो. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही काय कामं करता? आमच्या प्रभागात तरुणांचे उद्योग व्यवसाय आहेत, पण त्या तरुणांना MIDCमध्ये नोकरी कशी मिळेल यासाठी मी उच्च आपलं प्रयत्न करेन. तुझ्याकडून काय काम होतं?
मी स्वप्नील हरपळे प्रभाग 2मधनं उभा आहे. जे आपल्या जो प्रभाग आहे त्या प्रभागातनं मी पहिल्यांदाच उभं राहिलेलो आहे. प्रभागात सूक्ष्म म्हणजे बारीक ज्या समस्या ज्या सर्वसामान्यांच्या समस्या त्या मॅप नगरपालिकेत पुरविल, जसं की पाणी झालं, आपल्या कचऱ्याचा प्रश्न झाला, मेलेली जनावरं असतील, लाईटची सुविधा झाली, सुरक्षा झाली, ह्याच्यासाठी मी पूर्ण काम करेल आणि ज्या प्रभागातल्या लोकांनी मला जो विश्वास दिला आहे त्याचं मी भान ठेवेल. आपल्यासोबत हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार होते. भाजपा संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जेजुरीमध्ये लढते. तुम्ही काय कामं करता? नमस्ते, मी अनिकेत भालेराव. मी 4 नंबर प्रभागातून उभा राहिलेलो आहे. तर 4 नंबरमध्ये UP बिहारचे आता स्थानिक झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी व्यसनमुक्त दहशतमुक्त कसं मला काम करता येईल त्याच्यावरती मी काम करेल. आणि निश्चितच जे बेरोजगार असतील काय तरुण पिढीत त्यांच्यासाठी तर मी काम करेलच नक्की. त्यांना कसं व्यवसाय भेटेल किंवा काय त्यांच्यासाठी करता येईल हे 100% मी प्रयत्न करेल. ईश्वरजी तुम्ही उभे आहात, तुम्ही काय कामं करता? निलेशजी, आम्ही काम करत आलो आहे आणि काम करत राहू. आपल्या माध्यमातून हे सांगतो, जरी मी आज पहिल्यांदा उभं राहिला असेल तरी गेली 10 वर्षाला मी माझ्या प्रभागामध्ये काम करतोय. आज तुम्ही बघितलं असेल दालेवाडी रोडची काय अवस्था होती, आज मल्हारगड हॉटेलपर्यंत पूर्ण झालेला आहे. 30 फुटाचा रोड झालेला आहे. परत या ठिकाणी संदीप आखरे घर असेल, या त्यांच्या इलाक्यामध्ये आज काय अवस्था होती, तर गटारातनं पाणी जात होतं, पिण्याचं पाणी अक्षरशः. तर प्रत्येक शेवटच्या घरापर्यंत रस्ता झालेला आहे. तर आता या ठिकाणी कब्रस्तानपासून ते वेताळवा नगरपर्यंत या ठिकाणी नव्याने रोड झाले की ते आपल्या नगरपालिकेच्या मॅपमध्ये सुद्धा नव्हता. तर आमचं एकच आहे की इथून पुढेची वाडी वाद्यामध्ये प्लॉटिंग वगैरे झालेली की त्या लोकांना पाणी देण्याचं काम करणार, लाईट देण्याचं काम करणार, चांगले सिमेंटचे रस्ते बनवायचे आहेत आम्हाला. आणि आपण आज या पालखी मैदानावर उभं आहोत ते आज अजून कसं चांगलं डेव्हलप करता येईल की इथल्या स्थानिकांना याचा लाभ होईल की आज सगळे जॉगिंगसाठी वॉकिंग ट्रॅक काय असेल त्यासाठी येत आहे तिथं, की मागं स्टेज बनवलेलं आहे की तुम्हाला कमी खर्चामध्ये तुम्ही तुमचा मोठा कार्यक्रम घेऊ शकता. समोर MP थिएटर बनवलेलं आहे की लहान मुलांचा बड्डे वगैरे खेळण्यासाठी तिथं त्याचा वापर तुम्हाला होत आहे. आणि तर शेवटच्या घरापर्यंत लाईट लावण्याचं आम्ही काम करणार आहे. तुम्ही काय काम करताल? विकास आणि डेव्हलपमेंट त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंच आहे. आम्ही दोघं मिळून प्रभागाचा विकास नक्कीच करेल. त्याच्या पलीकडं महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामुळे महिला ऑलरेडी इकॉनॉमिकली खूप इंडिपेंडेंट झालेल्या आहेत. त्याच्या पलीकडं कोरोना काळात माझे वडील माजी नगरसेवक रवींद्र जोशी यांनी महिलांसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या महिलांची डिलेव्हरी होईल त्यांच्यासाठी बेबी किट, थोडं इकॉनॉमिकली त्यांना थोडीशी मदत आणि साड्या वगैरे असं केलेलं होतं. आणि रक्तदान शिबिर हे सगळं तर आपण करतोच. ह्याच्या पलीकडे आपण अजून असेच उपक्रम नवीन राबवू ज्याच्यामुळं लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल. आणि मला एक सांगायचं आहे की आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या इलेक्शन लढवले जात आहेत की त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की आपल्याला जेजुरीमध्ये कोणत्याही प्रकारची निधी कमी पडणार नाही. की आज त्यांनी भरभरून दिलेला आहे. आज 350 कोटीची कामं चालू आहेत आणि इथून पुढे कुठला निधी कमी पडणार नाही. विनाताई सोनवणे, तुम्ही नगराध्यक्ष होता, 2 ठिकाणी उभं राहताय, तुम्ही काय करता? पहिले मी प्रभाग 3चे उमेदवार माझ्याबरोबर येणे आहेत. प्रभाग 3चं सांगते की मी जे नगराध्यक्ष म्हणून तिथे रोडची व्यवस्था केली, पाण्याची बिकट सोय होती ती व्यवस्था केली, लाईटची व्यवस्था केली, ही केलेली कामं आहेत. आता माझं त्या प्रभागातील विजन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं नाना पार्क करायचं आहे. तिथं बगीचा नाही आहे, मुलांना खेळायलाही बगीचा करायचा आहे. हे माझं पहिलं विजन. आणि दुसरं विजन तिथे वाढीव एरिया आहे, तिथे पाण्याच्या टाक्या 2 तरी आलेच पाहिजे. हे माझं तिथलं स्वतःचं विजन आहे. दुसऱ्या प्रभागात तिथं काय ते जोडीदाराबरोबर सांगते. सागर शेठ, तुम्ही काय काम करता? मी जनतेला हे सांगू शकतो, आज जनतेमधनं वरनं जे येणार आहेत खाली त्यांच्यासाठी मी काही जास्त बोलू शकत नाही. पण कमीत कमी जेजुरीमध्ये जे पाण्याचा प्रश्न आहे तो मी जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. त्याची लोकांना तळमळ आहे. मी बँकेत बसून काही करू शकणार नाही. माझे टँकर जेजुरी एरियामध्ये पूर्ण फिरतात. हेच मला बोलायचे, बाकीचे जास्त बोलू शकत नाही. तुम्ही काय काम करता? सर्वप्रथम मी माझे इंट्रोडक्शन देते. मी सौ काजल रत्नदीप दोडके, प्रभाग क्रमांक 10मधून भारतीय जनता पार्टी या पक्षामधून उभी आहे. मला त्याचा काय फारसा अनुभव नाही आहे, मी प्रथमच उभं राहिलेले आहे. तरी मी येणाऱ्या काळात जे प्रभागाच्या दृष्टीत विकसित जी कामं आहेत ती करेल आणि जे काही जनतेचे प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. गणेशराव, तुम्ही परत निवडणुकीला सामोरं जाता? मी गणेश अशोक शिंदे, प्रभाग क्रमांक 10चा उमेदवार. गेली 20-25 वर्ष त्या प्रभागात नागरिक सुविधेपासून नागरिक वंचित होते. ते 5 वर्षात जेवढं करता येईल तेवढं लोकांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून आणि
नगरपालिकेच्या माध्यमातून तेवढं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. भविष्यात लाईटचे प्रॉब्लेम आहेत, स्ट्रीट लाईटचे. त्याच्यानंतर माझा प्रभाग हा CCTVच्या अंडर आला पाहिजे. त्याच्यानंतर पेशवे तलाव आहे, पेशवे तलावामध्ये बोटिंग, वॉटर पार्क. त्याच्यानंतर बाजूनी जो थर आहे तिथं रंकाळा टाईप आपल्याला महाराजांचे फायबर रूपी पुतळे उभे करून चौपाटीसारखं येणारा पर्यटक थांबू शकतो. त्याच्यातनं माझ्या प्रभागाची आर्थिक उन्नती होऊ शकते. दुसरा मुद्दा म्हणजे प्रभागातले जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातनं पावलं उचलली जातील. त्याच्यानंतर जो डोंगराळ भाग आहे माझ्या बाजूला भविष्यात माळीण होऊ नये ह्या दृष्टिकोनातनं पावलं उचलली जातील. त्याच्यानंतर झोपडपट्टी एरिया आहे त्यांना मालकी हक्काचं जागा आणि घर कसं मिळेल ह्या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू आहेत. मी रोहिणी बारसोडे, प्रभाग क्रमांक 4ची उमेदवार आहे. तर आमचा हा पदाचा अट्टहास हा केवळ पदासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी नाही, तर आम्हाला जनतेचा विकास करायचा आहे, त्यासाठी आहे. फक्त रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण संस्था हे फक्त निवडणुकीचे विषय नाहीत, तर ते दैनंदिन जीवनातले अतिशय महत्त्वाचे विषय आहेत आणि तेच प्रश्न सोडवणे हे माझं ध्येय आहे. जय श्रीराम. मी वर्षा रवींद्र कोशे. मी प्रभाग क्रमांक 5 मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे. माझं विजन म्हणजे जे आत्ता प्रभाग क्रमांक 5मध्ये ज्या लोकांना स्वतःचे घर नाही आहे, जे मतदार आहेत आमचे, त्यांच्यासाठी SRA प्रकल्पातून स्वतःसाठी घर बनवून देणे आणि त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आहे. मी प्रज्ञा राजेश कांबळे, प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवीत आहे. मी रस्ते, पाणी, लाईट, काय महिलांच्या काही समस्या वगैरे असतील ते सोडवू, आम्ही सगळे प्रयत्न करू, एवढे सांगू. नमस्कार. मी 5 नंबर प्रभागातून बारबाई सदानंद बाळकृष्ण. माझा प्रभाग हा मंदिराच्या जवळ आहे आणि जास्त करून जी संख्या आहे ती पुजारी वर्गाची आहे. तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुजारी वर्गाच्या किंवा मंदिराच्या निगडीत ज्या काही समस्या आहे त्या 100% सोडवण्याचा मी प्रयत्न करणार. तरुण चेहरा आहे. मी जयदीप हरिश्चंद्र भापकर, नवीनच चेहरा आहे. तरी मी आमच्या इथं बाथरूमच्या सुविधा जरा कमी ह्याच्यासाठी आपल्या देवस्थान नागरिकांसाठी, भाविकांसाठी, तर मी त्याचा म्हणजे हे करायचा प्रयत्न करीन, सोडायचा प्रयत्न करीन. मी प्रभाग क्रमांक 6ची उमेदवार आहे आणि जयदीप भापकर हे माझे उमेदवार आहेत जोडीला. पहिली गोष्ट प्रभाग 6मधला विकास सांगते, कारण मी 5 वर्ष ते काम केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 6मध्ये हनुमान तालीम, हे तुम्ही चित्र पहा, जुनी हनुमान तालीम कशी होती ती आता भव्य दिव्य अशी इमारत झालेली आहे. आता त्या इमारतीत आम्हाला ग्रंथालय सुरू करायचं आहे. जे MPSCचे UPSCचे मुलं जी परीक्षा देणार आहे, जे स्पर्धा परीक्षा आहेत, मुलांचा अभ्यास, ज्या गोरगरिबांना त्याचा फायदा व्हावा म्हणून तिथं पहिली गोष्ट आम्ही हनुमान ग्रंथालय सुरू करणार आणि त्याच्याच खाली मुलांना व्यायामाचं एक शारीरिक आपलं हे चांगलं असावं म्हणून फ्रीमध्ये, नगरपालिकेचे फ्री ह्याच्यामध्ये आपण तिथं जिम्नॅस्टिक करणार आहोत. त्याच्याच शेजारी तुम्ही हौद पाहताय. जो हौद होता किती वर्षापासून तसाच होता, पण आत्ता तुम्ही हौदाची परिस्थिती पाहू शकता. त्याचप्रमाणे आपण डांबरीकरण, रस्तेकरण, पाण्याची सोय सगळी केलेली आहे आणि विशेष म्हणजे तिथं थोडासा स्लम एरिया आहे प्रभाग 6मध्ये, तिथंही आपण पेविंग ब्लॉक टाकलेत. हे का आम्ही तिथंच का अडकलो हे बी सांगतो. आम्ही गटर आणि पेविंग ब्लॉकमध्येच अडकलो, कारण ह्या मूलभूत गरजाच नव्हत्या जेजुरीला. अगोदर आम्ही त्या मूलभूत गरजा पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रभाग 6मधलं आमचं व्हिजन, जो स्लम एरिया आहे तिथं झोपडपट्टी, तिथं आम्ही आवास योजना राबवणार आहोत. आणि पूर्वीही मी पदावर असतानाही मी 200-250 आवास योजनेची घरं दिलेले आहेत. ते जागेसहित, नावासहित मी तुम्हाला सांगू शकते. त्याचप्रमाणे भाविकांच्या सुखसुविधा होण्यासाठी प्रशस्त असतं सुलभ शौचालय 2 ठिकाणी करणार आहोत. आपल्यासोबत धनंजय गोडसे आहेत. तुम्ही काय कामं करता? एकतर मी नवनिर्वाचित उमेदवार आहे, त्याच्यामुळं देवाभाऊ असतील, मुरलीधर अण्णा असतील, राहुलदादा कुल असतील, संजयजी जगताप असतील, माझे आमदार गंगाराम जगदाळे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीच्या 9 नंबर प्रभागामध्ये विकास कामं करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तर सातत्याने 5 वर्ष आवाज उठवत होता, तुम्ही काय सांगा? खरं तर आवाज उठवत होते म्हणजे कामं होणं हे आमचा एक विजन होता. आता मी 9 नंबर प्रभागातून उभी आहे. त्या 9 नंबर प्रभागामध्ये जे मागील नगरसेवक आहेत ते
आम्ही आत्ता प्रचार करताना असं समजतंय की ते 5 वर्ष लोकांपर्यंत आलेच नाही. 5 नाही म्हणता येणार, 8 वर्ष आलेच नाही. आता त्याच घरातला परत उमेदवार देण्यात आला आहे. परंतु मला जर विचाराल तर त्या प्रभागामध्ये शाळा खूप आहेत, तर तिथं मुलींना काय सुरक्षित करता येईल का, काय सुरक्षा देता येईल याच्यावर माझं काम राहील. तसंच वस्ती आहे, तिथे एक ग्रामीण वस्ती आहे. त्या वस्तीत बऱ्याच दिवसापासून घरांचा प्रॉब्लेम चालू आहे. तो महिलांना मला क्लिअर करून द्यायचा आहे आणि तेच माझं विजन असेल. अमृताताई, तुम्ही लढवता निवडणूक, काय करता? माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या लवथळेश्वरमध्ये महिलांसाठी अनेक प्रॉब्लेम आहेत, ते मलाही सोडवायचे आहेत. आपल्या लवथळेश्वरला बस स्टॉप नाही आहे कुठेच, त्यासाठी अनेक जण उन्हातान्हात पावसात उभे राहतात, पण त्यासाठी मला बस स्टॉप तिथे आणायचा आहे. का तर प्रत्येक जणाची एक म्हातारी लोक असतील किंवा शाळेची मुलं असतील, त्यांचे अनेक हाल होत आहेत, त्यांना उन्हात पावसात उभं राहावं लागत आहे. आणि महिलांसाठी अनेक नगरपालिकेतून म्हणा, बचत गट असतील किंवा अनेक माध्यम असतील, त्यातून येणारा जो निधी, त्यातून महिलांसाठी एक कोणतीही गोष्ट करून त्यांना त्यातून रोजगार कसा उपलब्ध होईल आणि त्यांना स्वतःचा खर्च तरी स्वतः कसा चालवता येईल यासाठी मला प्रयत्न करायचा. सोनवणे आपल्यासोबत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत. चर्चा बराच वेळ चालली, तुम्ही उशिरा आलाय, प्रचार चालू असेल, काय जनतेला आवाहन कराल, कोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढवण्यामुळे सकाळी थोडंसं आमच्या भागामध्ये एक अंत्यविधी होता, त्या अंत्यविधीला जाण्यामुळे उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रश्न तुमचा बरोबर आहे की तुम्ही काय डेव्हलपमेंट करणार आहात जेजुरीमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मी हे सांगेल की जेजुरीमध्ये आत्तापर्यंतचा जो विकास आहे, विकासाच्या मुद्द्यावरती जर विचार करायचा झाला तर आज जे 5 वर्षामध्ये पाठीमागच्या काळात जे सत्तेधारी होते आणि त्याच्या आधी 35 वर्ष 40 वर्ष यांनी काम केलं, ह्या दोघांनी स्वतःला प्रश्न विचारावा की आपण जेजुरीमध्ये खरं काय केलं आणि खरं लोकांपर्यंत काय पोहोचवलं. राहिला तर आमचा विषय, तर आम्हाला 5 वर्ष जर म्हणण्यापेक्षा मला स्वतःला खात्री आहे की जनता माझ्यासोबत आहे, शिवसेनेबरोबर आहे, माननीय विजयबापू शिवतारे साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आहे. कारण अनेक वर्षापासूनचे प्रलंबित विषय आहेत. जेजुरीचा विकास हा फक्त तात्पुरता विकास नको आहे, तर हा पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीगड मार्तंड देव संस्थानच्या गडा असेल किंवा पालखी जाणारा रस्ता असेल, सोमवती अमावस्येचे, ह्या संपूर्ण जेजुरीच्या पंचकृषीमध्ये त्याच्यामध्ये पहिलं प्राधान्य मी ह्याला देईल की जेजुरीपासून 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये संपूर्ण रिंग रोड व्हावा आणि त्या रिंग रोडमध्ये बाहेरची जी गावं आहेत ती समाविष्ट करावीत जेजुरी नगरपालिकेमध्ये, असा माझा विषय आहे. आणि याच्यानंतर आज मी तिला माननीय विजयबापू शिवतारे साहेब ज्यावेळेस राज्यमंत्री होते त्या राज्यमंत्री असताना जो 346 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला होता, माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस पहिले मुख्यमंत्री झाल्या त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये मार्तंड देव संस्थानाची 346 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. नुसती प्रोसेस झाली परंतु मंजूर केला हे एकनाथ शिंदे साहेबांनी. याच्या व्यतिरिक्त जी माननीय शिवतारे साहेबांनी 78 कोटी रुपयाची पाणी योजना आता केलेली, 82 कोटी रुपयाची भैरी गटर योजना झालेली. ही जवळजवळ आपली 1868ची नगरपालिका आहे, म्हणजे जवळ 130 वर्ष 140 वर्ष नगरपालिका झालेत, परंतु कुठल्याही सत्ताधाऱ्यांना असं वाटलं नाही की भैरी गटर योजना असावी. किंवा पाण्याचा प्रश्न, गेले 40 वर्षापूर्वीची पाण्याची योजना झालेली आपली, याच्या आधीची, त्याच्यानंतर पाण्यासाठी संपूर्ण जेजुरीमध्ये विकास हा झाला नाही. तर पाण्याच्यासाठी संपूर्ण 78 कोटी रुपयाच्या पाण्या प्लॅन्टमध्ये वीर धरणामध्ये जॅकवेल असणारे संपूर्ण जेजुरी शहर असेल, बारसुरे नगर असेल, एकता नगर असेल किंवा विद्यानगर असेल, ज्ञानोबा नगर असेल, ही संपूर्ण जेजुरीतलं गावठाण असेल, संपूर्ण जेजुरी मल्हारविला साईड असेल, ह्या संपूर्ण जेजुरीच्या संपूर्ण भागामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन पाण्याचं होणार आहे. त्यासाठी जवळजवळ 78 कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर झाली. याच्या व्यतिरिक्त पाठीमागच्या 1.5 महिन्यापूर्वी 1,60,00,000 रुपये बापूंनी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्या जेजुरीसाठी दिले. ते जवळजवळ 30 लाख रुपये त्याच्यासाठी ज्ञानोबा नगरची पाईपलाईन. याच्या व्यतिरिक्त 1,30,00,000 रुपयाचा निधी तो फिल्ट्रेशन प्लॅन्ट दुरुस्तीसाठी, आता त्याचं काम प्रोसेसमध्ये. याच्या व्यतिरिक्त 5,60,00,000 रुपयाची विकास कामं आता जेजुरीमध्ये चालू आहेत, ते 10 लाखाची 56 कामं आहेत. अशा पद्धतीने हा चांगला विकास चालला आहे. 346 कोटी, 78 कोटी, 82 कोटी, 5,60,00,000, जवळजवळ 1,60,00,000 आणि 7,60,00,000 रुपयाची नवीन पाईपलाईन योजना, ज्या आता मांडकीडोहातून आपण आता दुरुस्त करायचं काम चालू आहे. याच्यासाठी हे साने विशेष म्हणजे ह्या सगळ्या निधी मंजूर असून याला प्रमा मिळालेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जनतेला राहणार नाही, याची मी ग्वाही देतो माननीय शिवतारे साहेबांच्या माध्यमातून. आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की जेजुरीचा विकास
एकदा त्यांनी 35 वर्ष भोगल्यात, त्यांनी 5 वर्ष प्लस 3 वर्ष प्रशासन, एकदा शिवसेनेकडे सत्ता देऊन बघावी अशी मी तुमच्या माध्यमातून TV9च्या माध्यमातून मी सर्व जेजुरीकरांना एक विनंती कळकळीची करेल की येणारा काळ हा शिवसेना ठरवल की जेजुरी कशी बनवायची आणि 100% जेजुरीचा विकास हा माननीय शिवतारे साहेबांच्या माध्यमातून होणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आमच्या भागातील लोकांची खंत अशी, लोक म्हणतात एकच थोडक्यात की लोकांचा विकास, लोकांची कामं हे नक्कीच केले जाईल, बोलून नाही करून दाखवेल. या ठिकाणी आपण सगळ्या उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं, काय काय मुद्दे, काय काय कामं केली जातील. मी परत दोन्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे येणार आहे. पण शिवराजी झगडे, तुम्ही आहात, विकास होतोय जी त्यांनी सांगितलं 5 वर्ष विकास होतोय, राष्ट्रवादी म्हणते आम्ही विकास करू. जेजुरीत विकास झाला आतापर्यंत? रस्ते, वीज, पाणी आणि गटर या समस्यांवर गेली अनेक वर्ष निवडणुका लढवल्या जातात. हे चित्र फक्त जेजुरीचंच नाही आहे, अवघ्या महाराष्ट्रात तेच चित्र आहे. ओठात आज माझ्या स्वातंत्र्य गाणं आहे, माझ्या महान देशा मी बंदिवान आहे, हा तो उजेड नाही गावातल्या दिव्यांचा, ही अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. परंतु या पलीकडे जाऊनही मी असं म्हणेल की हे जे जेजुरीतले मुद्दे जे आहेत, रस्ते, वीज, पाणी आणि गटर, हे फक्त निवडणुकीपुरते येतात. परंतु त्याही पूर्वी या जेजुरी नगरीला मोठा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. या धार्मिक वारशातून निवडणुकीचे मुद्दे संपले की पुन्हा एकदा ही जेजुरी सामाजिक सलोखा आणि बांधिलकीत जोपासली जाते, एकमेकांचा भाईचारा कायम राहतो. परंतु रस्ते, वीज आणि पाणी आणि गटर या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करण्याचे आजचं युग आहे. या जेजुरी नगरीला ऐतिहासिक काळामध्ये श्रीमंत बाजीराव, थोरले बाजीराव पेशवे, तत्कालीन सरदार राजघराणी, त्यानंतरचे काही राजे महाराजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळकरशाहीतल्या मल्हारराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, यांनी एक विकासाचं फार मोठं इथं दान दिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून जेजुरीमध्ये 2 तलाव, चिंचेची बाग आणि अनेक काही पुरातन मंदिरं आणि विहिरी आहेत. हे हा तो काळ तो होता, हा तो काळ होता. त्यावेळेस ती गरजा तशा होत्या नागरिकांच्या. त्यानंतर काळ बदलला, आज यांत्रिक युग आहे. आजच्या युगामध्ये आज नागरिकांच्या गरजा वाढलेल्या आहेत, नागरिकांची राहणीमान उंचावलेलं आहे. त्या माध्यमातून जर विचार करायचा झाला तर आपल्याला आधुनिकतेची कास धरून आपल्याला विकासाचं एक नवन ब्ल्यूप्रिंट तयार करण्याची गरज आहे. आम्ही देवस्थानमध्ये 2018 साली होतो निलेशजी, विश्वस्त म्हणून. आपणही त्याचे साक्षीदार आहात. आपण जेजुरी देवस्थान गडाचा आपण डॉक्युमेंटरी केली होती. डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपण जेजुरी सगळ्या प्रशासनाचं, शासनाचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर पुरातत्व खात्याच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट इतिहासात पहिल्यांदा 2019ला केलं. आणि त्यानंतर आपण तीर्थक्षेत्र जेजुरीच्या गडकोटाचा डागडुजी दुरुस्तीकरण, पायरी मार्गाचं दुरुस्तीकरण, दीपमाळांचं दुरुस्तीकरण, जेजुरीतील जी ऐतिहासिक मंदिरं आणि तीर्थस्थळं आहेत, होळकर तलाव असेल, पेशवे तलाव असेल, बल्लाळेश्वर मंदिर असेल, लवथळेश्वर मंदिर असेल, ह्या सर्व मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा प्रस्ताव आपण शासनाला सादर केला. त्यावेळेस 21 मे 2021ला सह्याद्री अतिथीगृहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, त्यात तत्कालीन आमदार असतील, तत्कालीन नगराध्यक्ष असतील, आम्ही सर्वजणांचे प्रशासकीय अधिकारी असतील, या सर्वांची त्या अतिथीगृहात बैठक झाली आणि पहिल्या 110 कोटीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता दिली. ह्यामध्ये सर्वात मोठं आत्ताचे जे विकासाचे महामेरू आहेत किंवा विकासाचं जे व्हिजन ज्यांचं आहे ते सन्माननीय अजितदादा पवार साहेबांना योगदान देत आहे. आपल्यासोबत सचिन शेठ सोनवणे आहेत. मी शेवट तुमच्याकडे होतो. जेजुरीची जनता तुम्हाला पाहतीये, काय जेजुरीच्या जनतेला आवाहन कराल शेवट? विकासाला साथ द्या आणि प्रामाणिकपणे जे काम करतील त्यांना साथ द्या. आम्हाला कुठलंही आमचे व्यवसायाच्या संरक्षणासाठी राजकारण करायचं नाही. आम्हाला फक्त आणि फक्त जनतेसाठीच राजकारण करायचं आहे. त्यामुळं फक्त विकासाला साथ द्या ही मी जनतेला आवाहन करतो. काय जेजुरी सत्ता येईल भाजपची? 100% येणार. जेजुरी भाजपची सत्ता येईल. जेजुरीमध्ये त्यांनी आत्ता मगाशी संदीप आमचे मित्र संदीप बाप्पा जगताप म्हणले की जेजुरीत विकास हा मुद्दा नाही, हवेवरती चाललेलं राजकारण आहे, ते हवेवरतीच राहतील असं मला वाटते. आणि 100% BJPची सत्ता जेजुरीवर नगराध्यक्ष सहित येईल असं आम्हाला 100% खात्री आहे. किती जागा नगरसेवकाच्या, किती जागा भाजप जिंकल? 13 ते 14 जागा भाजप जिंकेल. विश्वास आहे 13 ते 14 जागा जिंकल.
भाजपला विश्वास आहे की 13 ते 14 जागांवरती भाजप जेजुरी सत्तेतील नगराध्यक्षपदाची जागा ते जिंकतील. वारं तुमचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? जनतेचं वार आहे. जनता ठरवेल की लोकशाहीचा तिसरा स्तंभ हा निवडणुकांना समजलं जातं आणि निवडणुकाच ठरवतात की त्या ठिकाणी कुणाला पाठवायचं आहे ते. तर ह्या येणाऱ्या 2 तारखेला जनता जनार्दन ठरवेल की कुणाला पाठवायचं आणि कुणाला घरी बसवायचं ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिलेले उपकार कधी विसरू नयेत. आज जेजुरीकरांना खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये जर कोणी साथ दिलेली असेल तर ती अजितदादांनी आणि पवारसाहेबांनी दिलेली आहे. 40 दिवसामध्ये तातडीची पाण्याची योजना करून तिथं जेजुरीकरांना 40 दिवसामध्ये निलेशजी जर ते पाणी मिळालं नसतं 2002 साली तर धरण पूर्णपणे मोकळं होतं. पाईपलाईन पण नव्हती. आता सांगितलं ते डागडुजी केली, हे केलं ते केलं, मोटरी बसवल्या, असू दे हरकत नाही. पण दिलेले उपकार कोणी असावे. 2 घास पाणी आणि एक अन्नाचा घास कुणी जर आपण एखाद्याच्या घरी जर जेवलो तर तो कधी विसरत नाही. आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय दादा यांनी त्या काळामध्ये 40 दिवसामध्ये दुर्लक्ष न करता हांड्यावर पाणी आणायला कुणाला लावलं नाही. पाईपलाईननी पाणी मिळालेलं आहे. त्यामुळं सत्ताधारी असो विरोधक असो सर्वांनी त्या ठिकाणी त्या मोठ्या नेत्याचे, दोन्ही नेत्यांचे, अजितदादांचे आणि साहेबांचे, हे पाणी पितोय आपण गेली 12 वर्षाले 15 वर्षाले पितोय, ते आभार मानले पाहिजेत. राहिला निवडणुकीचा प्रश्न तर विकासाच्या मुद्द्यापेक्षा विकासाच्या मुद्द्याच्या पुढं निवडणूक गेली पाहिजे. ही निवडणूक विजनची असणार आहे. ही निवडणूक पुढची येणारी ही जनतेची असणार आहे. ही निवडणूक गावगाड्याची असणार आहे आणि ही निवडणूक जेजुरी शहराच्या अस्तित्वाची असणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या नागरीकरणाच्या माध्यमातून हे जेजुरी शहर आज 50,000चं असेल लोकसंख्येचं, तर निलेशजी हे 5 लाखाचं असणार आहे. वाढत्या काळातली गुन्हेगारी आणि वाढत्या काळातले येणारं हे जे लोंडेच्या लोंडे आहेत हे जर थोपवायचे असतील तर आपण सगळ्यांनी त्याचं सज्ज असलं पाहिजे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विजयी होईल. ही माझी सर्व म्हणजे आमचे प्रचार प्रमुख असतील, संदीप आप्पा, शिवराज भाऊ असतील, गणेशजी निकुडे पाटील असतील, या सर्वांच्याच वतीने आम्हाला विश्वास आहे येणारी निवडणूक आमच्या 20च्या 20 जागा आणि नगराध्यक्षपद हे या ठिकाणी येईल. गणेश शेठ, सत्ता येईल राष्ट्रवादीची जेजुरी? जिकडं गाव जाईल तिकडं सत्ता येणार. कुणाची गाव कोणाकडे आहे? राष्ट्रवादीकडे. म्हणजे नगराध्यक्ष आणि किती नगरसेवक निवडून येतील? 20च्या 20 येतील. या ठिकाणी राष्ट्रवादी सुद्धा म्हणते आमचा नगराध्यक्ष होईल. आपण तुम्हाला कुणाची सत्ता येईल गावात? आमच्याकडे 4 कॅन्डिडेट नगराध्यक्ष आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचे बसणार आणि 4 कॅन्डिडेट येऊन आमचं असं मत आहे दोघांचे जे कमी पडते ते दोघांचे निम्मे यावेत. आपण सगळ्यांचं म्हणणं ऐकलं, राष्ट्रवादीचं म्हणणं ऐकलं, भाजपचं म्हणणं आपण ऐकलं, शिवसेनेचं म्हणणं ऐकलं. आपल्यासोबत सगळे होते. आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून सगळ्या जेजुरीकरांना माझं नम्र आव्हान आहे, ज्यावेळेस आपल्या बोटाला शाई लागते तेव्हा देशाची लोकशाही जिवंत राहते. इथं कुणाला मतदान करा हे मी तुम्हाला सांगायला बोलत नाही आहे. आपण सगळ्या अनेक उमेदवारांचं म्हणणं या ठिकाणी ऐकलं, त्यांची भूमिका ऐकली, त्यांचं विजन काय आहे, कोणते मुद्दे घेऊन ते निवडणुकीला लढता येते आपण पाहिलं. निवडणुकीच्या दिवशी सगळ्यांनी घराच्या बाहेर मतदानाला पडा. जो योग्य उमेदवार आहे, जो चांगला उमेदवार आहे, जो विकास करेल तुम्हाला वाटतं, तो तुमच्या जवळचा आहे, विकास करेल, गावात काहीतरी करू शकेल, अशा एका चांगल्या उमेदवाराला सर्वांनी जाऊन मतदान करा. लोकशाहीचा उत्सव आहे, लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतोय. सर्वांनी मतदान करा, कारण आपण जर मतदान केलं तर लोकशाही जिवंत राहणार आहे. आपण मालक आहोत. हे सगळं काही चालू आहे. आपण सर्वसामान्य जनता ही लोकशाहीमध्ये मालक असते, राजा असते, आणि म्हणून सर्वांनी मतदान करा, चांगल्या उमेदवाराला निवडून द्या. सगळ्यांची भूमिका आपण पाहिलेली आहे. अनेक ठिकाणी मी फिरलो, अनेक गावामध्ये खुनशीचं राजकारण पाहिलं मी. तर ही चर्चा जरी आपण पाहिली तरी खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडलेली आहे. महाराष्ट्राची सगळी गावं एकीकडे, जेजुरीमध्ये एवढ्या जातीची लोकं राहतात, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळी लोकं जेजुरीमध्ये गुण्यागोविंदाने राहत असतात, एकत्र राहत असतात. निवडणुकीचं राजकारण 4 दिवसाचं असतं, पण त्याच्या पलीकडे सगळे हसत खेळत एकत्र एकमेकांच्या सगळ्या गोष्टी करत असतात. हे गावचं वेगळे, पण हे गावचं पण आपण असंच टिकूया. गावात ज्यांनी आतापर्यंत सत्ता उपभोगली आहे, प्रत्येकाने जेजुरीचा विकास केला आहे. त्या काळात 5-5 वर्ष कुणी असेल, ह्या प्रत्येकाने काय ना काय आपल्या परीने जे करतील, जे जेजुरीमध्ये केलं, जेजुरीमध्ये त्या सगळ्या गोष्टी झाल्यात. सर्वांनी मतदान करा. आपण सर्वजण ही चर्चा अवश्य पाहताल. आपण ठरवलं असेल कोणाला मतदान करायचं इतक्या दिवस, पण जी काय काठावली जी लोकं होती आपल्यातली काही, की मतदान कुणीकडे करायचं, या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला कळलं असेल की आपल्याला मतदान नेमकं कुणाकडे करायचं. व्हिजन आपण सर्वांचं पाहिलंय. महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.